अलिबागला मी मनूला पाहिलं तेव्हाच मला वाटलं, पण आता काय उपयोग नाही का? तुम्ही तुमचा विचार बदलू नाही शकत? काय ऍक्च्युली वसुमतीताई, आम्ही आमचा होकार कळवून बसलोय ना त्यांना. होकार नकारात बदलू शकतो. तुम्ही हे जमवलत ना, तर मी काही करीन तुमच्यासाठी. मी नक्की जमवायचा प्रयत्न करते. म्हणजे जमवायचा प्रयत्न म्हणजे मी नक्की करतेच. मी वाट बघते, कळवा लगेच. हो मी हे बघा, माझ्या अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळणार असेल ना तरच पुढची बोलणी करा, नाहीतर मोडून टाका हे लग्न. त्यांना स्पष्टपणे सांगा आम्हाला जमणार नाही म्हणून. अगं ती बाई आधीच आजारी आहे, त्यात आणखीन तिच्या डोक्याला ताप द्यायचा का? मग तिच्या काकाला सांगा की स्पष्ट विचारा त्यांना. नाहीतरी मुलीच्या लग्नाची सगळी जबाबदारी तेच घेणार आहेत ना, मग घ्या म्हणावं जबाबदारी. हे बघा, किती झालं तरी ती तुमच्या लहान भावाची बायको आहे आणि ह्या अशा आजारात तिच्या पाठीशी उभं राहणं हे जास्त महत्वाचं वाटतंय मला. सुरेखा, हे तू बोलतेस? आता आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणी आहे का इथे? आणि भलत असेल तर काही प्रश्न विचारू नका हो. आपण एक काम करूया, तुम्ही असं करा, तुम्ही आता त्या दोघींना फोन करा. नको नको, फोन करू नका. आपण असं करूया, आपण दोघं अलिबागला जाऊया. त्या आशा येणार नाहीत, आपण दोघं त्यांना घेऊन येऊया. हा, तुला जे काही माझ्यावर उपचार करायचे ते इथेच कर. मी अलिबाग सोडून कुठेही जाणार नाही आणि मुंबईला तर मुळीच नाही. मनू, ए मने, अगं सुधा आहात का घरात? काका, काकू तुम्ही? तुम्हाला मुंबईला न्यायला आलो. सुधाचे उपचार मुंबईत होणं गरजेचं असताना तुम्ही दोघी इथे काय करताय तेच कळेना असं झालं मला. म्हणून यांना म्हटलं त्या दोघी काही अशा येणार नाही, आपण दोघं जाऊन त्यांना घेऊन येऊया. काय हो? ते काही नाही. सुधा, तू आम्हाला बरी व्हायला हवीयेस. वयानं मोठी म्हणून मी स्पष्टच सांगते, तुम्ही आमच्या बरोबर यायला हवं, बस. नाही, पण अगदीच 2-4 दिवसाचा प्रश्न असता तर मी हो म्हटलं सुद्धा असतं. अगं 6 महिने का लागेना? मी तर म्हणते वर्ष का लागेना? आपलंच घर आहे ना तिकडे. मग कसला संकोच करतेस तू? बस बस बस, आता या विषयावर चर्चा बंद. उद्याच्या उद्या सकाळी आपण मुंबईला निघतोय. वहिनींना असं अचानक काय झालंय? म्हणजे एकदम मऊ वागायला लागल्यात. आम्हाला दोघींना मुंबईला न्यायचं त्यांच्या मनात आहे ना नक्की? म्हणजे मनापासून बोलतायत ना त्या? हो, नाही, शंकेला काही जागाच नाही म्हणून तर स्वतः आली ना ती तुम्हाला मुंबईला न्यायला. आणखीन एक सांगायचं होतं. मी बघतो काय करता येईल ते बघतो. नाही, असं कशाला? तुम्ही एकटे किती धावपळ कराल? मला मुलगी असती तर मी केलंच असतं ना हे सगळं. तू काळजी करू नकोस, मी पाहतो कसं जमवायचं ते. मी आहे ना. तू फक्त जरा लग्नाच्या इतर गोष्टींची जुळवाजुळव हळूहळू सुरू कर. हा, बरं, मी जाऊ का? झोपायला रात्र झाली. बरं.